कुठल्या मुख्य जनावरांवर अन्याय करायचा नाही, कारण बाळूमामा शिवशंभूचा अवतार आहे आणि तोच नंदी इथं पळणार आहे, त्यामुळे आम्हाला अन्याय कुणावर करायचा नाही। मैदान पारदर्शी होणार आहे, सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी नोंद घ्या। आणि बाळूमामाच्या नावाचं मैदान आहे, ह्या जर आम्ही मैदानाला गालबोट लागलं तर मामासनी गालबोट लागलं, मामासनी गालबोट लागलं तर आमच्या घरादाराला गालबोट लागलं, त्यामुळं मैदान हे सगळं पारदर्शी होणार आहे। जवान जय किसान संत बाळूमामा यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य एक दुसरा एक बैल बघा। आता आदत वयातून अनेक बैल दुसऱ्या वयात जात असतात, त्यांना गुलाल भेटत नाही, तर अशी मैदान आयोजित केल्यानंतर ना अनेक बैलगाडी मालकांना गुलाल मिळतो। सलग तिसरं पर्व आहे संत बाळूमामा यात्रेनिमित्त आंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा भव्य आणि दिव्य पेडगाव फाटीवरती आपण आता आलेलो आहे आणि आंबवड्याचं मैदान आहे। या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहे। मैदान आहे दिनांक 27/10/2025 रोजी। एक चांगला आणि पारदर्शक गेले 3 वर्षापासून मैदान पार पडतंय आणि हे तिसरं पर्व आहे। आपण संपूर्ण कमिटी या ठिकाणी आलेले आहे, कमिटीच्या माध्यमातून सर्व गोष्टी जाणून घेऊया। बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले, बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले चांगले, बोला बाळूमाच्या नावाने अड्याच्या नावाने चांगले, बोला बाळूमाच्या नावाने चांगले। नमस्ते, गजर झाला आणि सगळीकडे चेतना निर्माण झाली। काय सांगचाल लोकांना की तुमचं मैदान कसं होईल किंवा मैदानाचा थोडासा आढावा आपल्याला? आता पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर आमचं गाव आंबवडे, आम्ही आंबवड्याचं बाळूमामा प्रतिष्ठान आंबवडे बुधेमाळा, हे बुधेमाळा नुसतं नावासाठी आहे, परंतु आमचं मंदिर ही पूर्ण गावाचं बाळूमामा मंदिर आहे। आणि आता जवळजवळ 3रं वर्ष आहे, पर्व 3रं आहे आमचं मैदान भरवायचं। पहिल्यांदा आम्ही भरवलं आंबोडे गावातल्याच फाटीला, गेल्या वर्षी सातवाडी फाटीला, आणि आता ही पेडगाव फाटीला आमचं 3रं वर्ष मैदान भरवायचं आमचं 3रं पर्व आहे। कारण का पहिल्यांदा आम्ही ओपनचं केलं, त्यानंतर आदत, आणि आता ही दुसरा बैल मैदान केलंय आम्ही बजेट ठेवलंय। कारण का आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही सर्वांचे लाडके सुनील मोरे यांचं आम्ही मार्गदर्शन, परत तांबे साहेब यांचं मार्गदर्शन घेत असतो या, त्यामुळं ते ह्या वेळेला आम्हाला काय म्हणले आपण दुसरं मैदान भरवूया। मग आम्ही त्यांनी सांगितल्या पद्धतीनं ह्या वेळेला आम्ही दुसरं मैदान भरवलेलं आहे। आणि बैलगाडी मालकाला सांगायची एवढंच आम्हाला वाटतंय की हे आमचं मैदान म्हणजे बाळूमामा यात्रेचं मैदान आहे, आणि हे मैदान म्हणजे काय वैयक्तिक आम्ही 2-4 5 जणांनी असं भरवलेलं नाही मैदानी, ही जगाच्या मालकाचं मैदान आहे। तुम्ही बघितलं आम्हाला पहिल्या वर्षी गाड्या कमी आल्या, अक्षरशः आम्ही गाड्या कमी आल्या, आमच्या फंडातून ती पैसे दिले, आम्ही काय बक्षिसाची रक्कम ठेवलेली, परंतु 1ही रुपया आम्ही कुणाचा मागे राखलेला नाही। आणि गेल्या वर्षी पण बघितलं आणि ह्या वर्षी पण आम्ही 1ही रुपया कुणाला मागे ठेवणार नाही। जी काय आम्ही छापलेली बक्षीस आहे ती बक्षीस जशीची तशी मिळणार, मग आम्हाला गाड्या कमी येऊ नाहीतर जास्त येऊ, आम्ही जी काय हलवेलवर लिहिलेलं आहे त्या पद्धतीने सगळं आमचं बक्षीस दिली जाणार आहे ती। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आम्ही मैदान भरवतोय असं अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान भरवतोय। आम्ही नुसतं आमच्या जगाच्या मालकाचं देवाचं नाव आणि आमच्या गावाचं नाव आम्ही सांगतोय, परंतु सगळी नियमावली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची असते। ह्याच्यात आमचा तुम्हाला जी अखिल भारतीय संघटना म्हणेल, समजा गाड्या वाढल्या एखादं बक्षीस वाढवायचं संघटना म्हणले की ती आम्ही करणार, त्याच्यात पण कुठला दुमत नाही। जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणेल त्या पद्धतीनं। आता समालोचन म्हणायला गेलं तर आज मोरे सरकार आहेत, तांबे सर आहेत, झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आहेत, परत भो आहेत, पेडगावचे आहेत। आणि ह्या वेळेला पेडगावची फाटी खरोखर आम्हाला चांगली फाटी वाटली, आणि ह्या फाटीला बैलगाडी बैलासनी पळाय रान चांगलं आहे ही, त्यामुळे आम्ही पेडगाव फाटी ह्या वेळेला निवडलेली आहे। तरी सर्व बैलगाडी मालकाला विनंती आहे, तुम्ही बाळूमामाचं मैदान आहे, आम्ही दुसरं का घेतलं या, ह्याच्यात आदत पण पळू शकतो या। आणि बघितलं गेल्या वर्षी ज्यांनी 1 नंबर केला आज त्यांनी ढालीचं बक्षीस दिलं या। जे गेल्या वर्षी सातारा बसला बैल होता, कुठलं ते शिरवळचा बैल होता, त्यांनी रामा त्या आदत वासराने 1 नंबर केला, त्यावेळेला त्या मालकाने सांगितलेलं खरोखर तुमच्या देवाचं मैदान म्हणजे खरोखर याची पारदर्शक मैदान होतं या, आणि तुमच्या देवाचा काहीतरी आशीर्वाद आहे म्हणून माझ्या वासराने 1 नंबर केला। पुढच्या वर्षी
बक्षीस ढालीची काय बक्षीस असलेल्या ही ढाली सगळ्या मी माझ्या पदराने दिल्या आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी सगळ्या ढाली पण ह्या वर्षी दिल्या. त्यामुळे बैलगाडी मालकाला विनंती आहे, खरोखर इथं कुठलं चिटिंग होणार नाही, कुठली चिठ्ठी असलं कुठली भानगड काय होणार नाही. जी काय ती पारदर्शक मैदान होणार आहे आणि बाळूमामाच्या नावाचं मैदान आहे. ह्या जर आम्ही मैदानाला गालबोट लागलं तर मामासने गालबोट लागलं, मामासने गालबोट लागलं तर आमच्या घरादाराला गालबोट लागलं. त्यामुळं मैदान हे सगळं पारदर्शक होणार आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांना सर्वांनी विनंती आहे, होता होईल तेवढं गाड्या नोंदवा आणि बाळूमामाच्या मैदानात जर आज तुमची गाडीनं गट जरी काढला तर ती लाखाचा आहे. कारण आणि हो, गट विजेत्याला पण सन्मान चिन्ह ठेवलं या वेळेला. कोळेकर बोरवेल आमचे पाहुणे सातेवाडीचे, त्यासनी एक मामाने बुद्ध्या दिली की आज माझी यात्रा आणि त्या यात्रेत तुम्ही एक काय तर मदत करा. मग त्या कोळेकर पाहुणे कोळेकर बोरवेल गट काढलाय, गट काढेल त्या बैलगाडी मालकाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. असं आमच्या क्वार्टर फायनल पण ठेवलेला आहे. महत्वाचं म्हणजे जसं आम्हाला मोरे सरकारने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही क्वार्टर फायनल पण ठेवलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी गाड्या नोंदवा आणि मैदानासाठी या मैदान बघण्यासारखे होणार आहे. आणि बघा हे बघा फाटीचं काम चालू आहे बघा, पाठीमागं कुठं सगळं जेसीबी लावून फाटीचं काम, सगळी आमची यात्रा कमिटी आहे ही, सगळी पोरं आमची इथं धरपाडते या. आणि महत्वाचं म्हणजे कुठं कुठं फाटीत खड्डे होतं ती आम्ही भरून काढले तर या फाटी बघायला गेला तर फाटी अक्षरशः 2 दिवस झाला आमची पोरं धरपाडते इथं. आणि अजून पण कुठं काय आम्हाला सांगते आता तांबे सरकार आहे ते आम्हाला सांगणार बाबा इथं मुरुम टाका, हे करा, जी काय असेल ती सगळं काम 1 नंबर करणार. का आम्ही आमच्यासाठी करणार नाही, बाळूमामाच्या नावाचा आज जगात खरं बघायला गेलं तर बाळूमामाचं तेवढं तत्व आहे आणि त्या तत्वात राहणारी माणसं आहे आम्ही. त्यामुळे आम्हाला 2 नंबर कुठलं करायचं नाही, तर कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय करायचा नाही किंवा कुठल्या मुख्य जनावरांवर अन्याय करायचा नाही. कारण बाळूमामा शिवशंभूचा अवतार आहे आणि तोच नंदी इथं पळणार आहे. त्यामुळे आम्हाला अन्याय कुणावर करायचा नाही, मैदान पारदर्शक होणार आहे. सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी नोंद घ्या आणि होता होईल तेवढ्या जास्त गाड्या नोंदा, एवढीच विनंती आहे. आजपासून नोंद चालू आहे मैदानात. मित्रांनो बघा, अनेक मैदान बघतो परंतु जीवाचा आकंत बोलताना किती होता की एक बाळूमामाला वचन दिलंय ना आम्ही मैदान भरवलंय आणि ते मैदान एकदम सुंदर आणि देखणं पार पाडायचं. आणि अशा मैदानाला मित्रांनो आपण मोठ्या संख्येनं नोंद करा. फालतूक मैदानात पळायला जाता कुठं तुम्हाला बक्षीस दिलं जात नाही किंवा काय, गाड्या कमी आल्या, गाड्या 4 येऊ द्या नाहीतर 1000 येऊ द्या तरी तुम्हाला या मैदानात बक्षीस मिळणार. आणि मोठ्या संख्येनं आपण नोंद करा आणि या कमिटीला सहकार्य करा. सर्वात महत्वाचं, फाटी पावसामुळं काय ठिकाणी वाहून गेली होती, कुठं काय झालं होतं तर जेसीबी बघू शकताय तुम्ही समोर चाललाय, चढ उतार होतं ते सुद्धा लेवल करून घ्यायचं काम चालू आहे. फाटीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी काय अडचण आहे त्या ठिकाणी मुरुम भरण्याचं काम चालू आहे. एकदम जबरदस्त अशी फाटी आपल्याला पळायला मिळणार आहे. पेडगावचं फाटी नावाजलेलं फाटी आहे आणि त्याचबरोबर नावाजण्यापेक्षा मैदान किती वर्ष भरवतो त्याला अर्थ नाही. 3 वर्ष झालं भरवतात, परंतु एवढं जबरदस्त त्यांना बाईटच्या माध्यमातून सांगितलंय की एक विश्वासानं सांगितलंय, विश्वासानं आपण सर्वांना या आणि यांना सहकार्य करा. धन्यवाद. बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग भलं. जय बाळूमामा.